बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि त्यानिमित्तानं दोन्ही पक्षांकडून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना दोन्हीकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा हा वांद्रे कुर्ला संकुलामध्ये पार पडेल तर ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा हा अंधेरीमध्ये पार पडणार आहे। हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आणि सालाबादाप्रमाणे यंदाही संपूर्ण राज्यभरातून शिवसैनिक आहे ते त्यांना मानवंदन करण्यासाठी मुंबईतील दादर इथे असलेल्या त्यांचं ते स्मृतीस्थळ जे बांधण्यात आलं होतं तिकडे ते येतात। आता देखील पाहू शकतो या संपूर्ण स्मृतीस्थळाची एकंदरीत आहे जी सजावट आहे ती करण्यात आली आहे। 2012 मध्ये बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गवास झाल्यानंतर हे स्मृतीस्थळ आहे ते इकडे बांधण्यात आलं होतं आणि त्यानंतर दरवर्षी मोठ्या संख्येने जे शिवसैनिक आहे ते मुंबईत दाखल होऊन इकडे ते बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होतात। महत्त्वाचं म्हणजे मात्र पाहिलं तर 2022 मध्ये शिवसेना पक्षामध्ये फूट झाल्यानंतर कुठे ना कुठे हिची गर्दी आहे ती आपल्याला कमी होताना दिसत आहे। जी पहाटेपासूनच जी शिवसैनिकांची गर्दी या स्मृतीस्थळावर होती ती मात्र आता कुठे ना कुठे दिसत नाहीये। आपण पाहिलं तर हीच गर्दी आपल्याला किमान 8 8:30 नंतर जी आहे जी आपल्याला होताना दिसते। मात्र आधी जर आपण पाहिलं तर हीच गर्दी आपल्याला सकाळपासूनच आहे। जे शिवसैनिक आहे ते मुंबईमध्ये दाखल होतात आणि बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होतात। महत्त्वाचं म्हणजे दिवसभरामध्ये अनेक मोठमोठे नेते मंडळी आहे त्या तिथे येतील आणि बाळासाहेब ठाकरेंना नतमस्तक होतील। त्याचबरोबर आज दोन्ही शिवसेना पक्षाचा मेळावा देखील पार पडणार आहे। या मेळाव्या दरम्यान आज उद्धव ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काही आठवण असेल त्यांच्याबद्दल काय माहिती दिली जाते त्याचबरोबर त्यांच्या शिवसैनिकांना त्यांना काय ते दोघं भाष्य करतात ते देखील पाहणं मात्र आजच्या दिवसामध्ये तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरातसह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई। हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आणि दोन्ही शिवसेनेकडून भव्य दिव्य असं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मात्र मुंबईच्या रस्त्यावर जे बॅनर लागलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्यामध्ये भाजपवर जी आहे ती कुठेतरी टीका करण्यात आलेली आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी 1985 सालच्या विधानसभा निवडणुकीत जी भाजपवर टीका केलेली आहे त्या टीकेचे खरं तर हे बॅनर लागलेले आहेत। यामध्ये असं म्हटलंय की भाजपाशी आम्ही युती केली, दळभद्री निघाले लेकाचे, ताबडतोब घरातून हाकलून लावलं त्या कमळीला, अशाचं वाक्य होतं बाळासाहेबांचं। ते वाक्य जे आहे त्याचे मोठे फलक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। वांद्रे ते सांतारगुज येथे मुंबईतील विविध भागात हे फलक जे आहेत ते पाहायला मिळत आहेत आणि अखिल चित्रे शिवसेना राज्य संघटक अखिल चित्रे यांनी खरं तर हे फलक लावत भाजपवर टीका केली। आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि त्यानिमित्तानं उद्धव ठाकरे अंधेरीच्या सभेत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजपला इथे डिवचण्यात आलेलं आहे। दळभद्री निघाले लेकाचे, ताबडतोब घरातून हाकलून लावलं त्या कमळीला, हे बाळासाहेब ठाकरे यांचं 1985 सालचं विधान होतं विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान। ते विधान जे आहे ते आता या फलकावर आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे संध्याकाळी उद्धव ठाकरे भाजपवर आणखी काय टीका करतायत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सतीश सह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।